छत्रपती संभाजीनगर शहरात आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने काढण्यात आलेल्या आरक्षण बचाव यात्रेची सांगता होत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातल्या आमखास मैदानावरती एका मोठ्या सभेनंतर या यात्रेची सांगता होणार आहे। या सभेची जय्यत तयारी सुरू असल्याचं आपण या ठिकाणी बघू शकता। आपल्या समोर ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणचं हे सगळं दृश्य आहे। ज्या ठिकाणी खुर्च्या लावण्यात आलेल्या आहेत, मंच तयार करण्यात आलेला आहे, सगळीकडे झेंडे सुद्धा लावण्यात आलेले आहेत। हे झेंडे लावताना निळ्या झेंड्यांबरोबर पिवळ्या झेंड्यांचा सुद्धा या ठिकाणी वापर करण्यात आलेला आहे। खास करून ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठीचे हे सगळे प्रयत्न या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पिवळे झेंडे सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आपण जर मंचावरचा बॅनर बघितला तर त्या मंचावरच्या बॅनरवरती मंडल विजय दिवस असं लिहिलेलं आहे आणि त्यावरती फुले शाहू आंबेडकरांचे फोटो सुद्धा लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे ओबीसींच्यासाठी ही सगळी सभा होत असल्याचं या ठिकाणी समोर आपल्याला पाहायला मिळते। वेगवेगळे बॅनर सुद्धा पुन्हा एकदा या मैदानाच्या अवतीभोवती लावलेले आहेत, ज्यामध्ये 100 ओबीसी आमदार निवडून आणणार असल्याचा दावा या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आल्याचं पाहायला मिळते। सभेची तयारी पूर्ण झालेली आहे आणि साधारणपणे 1 वाजता या ठिकाणी सभेला सुरुवात होईल। त्यामुळे या सभेमध्ये किंवा आजच्या या कार्यक्रमात प्रकाश आंबेडकर काय बोलतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरामन अमित आडेसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।